मित्रांनो, आज शनिवार आहे आणि श्रावण महिन्यातला चौथा शनिवार आहे. तर सगळ्यांना शुद्ध शनिवार. आणि आज मुलांना पण सुट्टी आहे. त्यांनी सांगितलं मला की मी आपे खायचे. मग इतक्या गडबडीमध्ये लवकर तर आपे खाणार नाही, म्हणजे डाळीचे तुमचे बनवतात. तर मग मी रव्याचे आपे बनवायला लागले. मी तुम्हाला दाखवते की मी कसे बनवते. तर मग ते मी घेतले 4 कांदे आणि 1 टमाटर आणि थोडी हिरवी मिरची बारीक करून आणि रव्यामध्ये दही टाकायचं. एवढं मीठ, खायचं सोडा आहे तर हे टाकायचं थोडा. खायला खूप छान लागतात आणि खूप झटपट होतं. त्याला आपण सगळं मिक्स करू. पाणी लागतं याला, म्हणजे त्याला पातळ पातळ बनवायचं. थोडं घट नाही बनवायचं, थोडं पातळ पातळ बनवायचं. तर आपण याच्यामध्ये आणि कांदे पण टाकू. थोडं पाणी टाकायचं आणि थोडं पातळ बनवायचं. माझ्या मुलांना खूप आवडते आणि मी दर शनिवारी म्हणजे दर रविवारी त्यांना चांगलं करते खायला. बाहेरचं जास्त नाही खाऊ दे. जेवढं झालं तेवढं मी घरचंच बनवायचं, म्हणजे जे आपल्या घरी जसं जे आपल्याला भेटतं त्या हिशोबाने मी बनवते त्यांना. हे इडली पात्र नाही, हे आपे पात्र. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं. म्हणजे गॅसवर ठेव. गॅसवर त्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं कमी गॅसवर. तोपर्यंत आपण चटणी बनवू. चटणीसाठी थोडी कोथिंबीर आणि थोड्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं दही. चटणी झाली, आपण याला काढून घेऊ. थोडी राई आणि 2 लसणाच्या पाकळ्या. त्याच्यामध्ये आपे पण रेडी झाले.
तुम्हाला दाखवते. एकदम मस्त. हे बघा, एकदम मस्त झालेले. हे बघा, एकदम मस्त आणि खूप छान होता. तर मित्रांनो, आपले आप्पे रेडी आहेत. हे बघा, खूप छान बनतात रव्याचे आणि एकदम म्हणजे अर्जंटमध्ये गडबडीमध्ये बनवायचे असते तर खूप छान आहे ते. मी नेहमी बनवते. जास्त म्हणजे डाळीच्या तांदळाच्या जे आपले बनवतात त्याला जास्त वेळ भेटत नाही, त्यामुळं मी रव्याचे बनवते. तर मग विचारू कशी बनवते. ओ, खूप छान आहे. मोसम पावसाचा आहे. तुम्ही पण आप्याचा मजा घ्या. ते आपले छान छान बनवले, त्याची टेस्ट खूप छान झालेली. हे बघा, त्याची चटणी आपली खूप छान आहे.